बावधन खिलामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. सुप्रभात, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. दाखवायचं कारण की कर्नाटक असेल, मान खटावमध्ये असेल किंवा इतर राज्यात कुठं बी आता ही आपल्या इकडं बघा नवीन पद्धत. जर जास्त पावसाळा असेल किंवा याला वाळत नसतील तर अशा पद्धतीनं याला वाळवलेले आहेत शेतकऱ्यांनी. म्हणजे खालच्या भागामध्ये जास्त उन्हाळा असेल तर जमिनीत खड्डा काढून वैरण लावली जायची का की ती कडक होऊ नये म्हणून. आणि आता जास्त पावसाळा महाबळेश्वर, पाचगणी, सातारा जिल्हा, कराड, उत्तर कराड असेल, कराड असेल, कोल्हापूर, सोलापूर असेल, इकडे जास्त पावसाळा असल्यामुळं काही शेतकरी अशा पद्धतीनं ही याला आहेत बघा, ही आंबट ओल आहेत, अजून पूर्ण वाढलेले नाहीत, तरी बी अशा पद्धतीनं त्यांना हा म्हणजे जास्त प्रमाणात पाऊस असला की त्यांना हे केलेलं आहे. भुईमुगाचं याल हे डाळे अशा पद्धतीनं त्यांना हे वाळवलेले आहे बघा. हे आता बऱ्यापैकी संपल्यात. ह्या पायपावर बी टाकले होते. दैवावर आलं तरी काम शेतकऱ्याचं चालू आहे. आणि ही आगोटीची पेरणी, वावरं तयार करायचं, ही चांगल्या पद्धतीची कामं पटपट चाललेली आहेत. आणि बैलावर जी मेहनत होती ती ट्रॅक्टरवर, इतर अवजारावर होत नाही असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. का तर जी बैल पाळते त्यांना चांगलं माहिती आहे. बैलाचा पाऊंड जरी जमिनीवर उठला तरी सोनं पिकवायची ताकद या शंकराच्या नंदीमध्ये आहे. पहिली पूर्वजात माणसं म्हणत आले, बैलाशिवाय शेती नाही. सुरुवात झाली, वरच कोण लागणार बरं का? हो हो, लागलेच आता बऱ्यापैकी झाली सुरुवात. मगापासून आता हे वरच लागते. बावधनमध्ये सुरुवात होते आणि खाली येते. अरे या गाडी नीट आलं पाहिजे सरळ एका दोरीत.